नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. सर्वात पहिले आनंदाची गोष्ट, राष्ट्र महाराष्ट्रामध्ये नेहमी आपण ताशेरे ओढत असतो, पण आनंदाची गोष्ट यासाठी की शेवटी केंद्र सरकारला कळलं की महागाई फार आहे आणि त्यामुळे त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज मध्ये थोडस कमी केलं आणि उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना जे सिलेंडर जातं त्याला 200 रुपयाची सबसिडी दिली. म्हणजे आता ते जे उज्ज्वला योजनेच्या तहत ज्यांना सिलेंडर मिळत आहेत त्यांना वर्षाला 12 सिलेंडरसाठी 200 रुपये कमी द्यावे लागतील, म्हणजे 800 रुपये द्यावे लागतील. 800 रुपये सुद्धा गरीबाला फार त्रासदायक होतात आणि आणि बाकी महाग असताना, बाकी सगळ्या महागाई असताना परंतु मंत्र्याचं अर्थमंत्र्याचं असं म्हणणं आहे की 8 करोड परिवाराला यांनी फायदा होईल. आता ते खरोखरच रिफिल किती होतील हा डाटा जेव्हा समोर येईल तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतील. परंतु पेट्रोलमध्ये 9 रुपयाची एक्साईज कमी केली, त्याचा इफेक्टिव्ह फायदा हा होईल की पेट्रोल पंपावर 9.5 रुपयांनी पेट्रोल स्वस्त होईल. पण डिझेलमध्ये 8 रुपयांनी त्यांनी एक्साईज ड्युटी कमी केली, त्यामुळे डिझेल 7 रुपये स्वस्त होईल प्रति लिटर. ही एक आनंदाची गोष्ट. परंतु पण आपण पुन्हा येऊ महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन अजूनही आरोप प्रत्यारोप चालू आहे आणि यावेळेला जीभ घसरली. मी सारखं म्हणतो, कारण आता सत्तेसाठी इतके विरोधी पक्ष बिलकुल सत्ता कधी हातात येते कधी नाही, त्यामुळे इतके ते विचलित झालेले आहेत आणि सत्ता पक्ष आहे मोठ्या मुश्किलीने 3 चाकी ऑटो रिक्षा कसा सांभाळून ठेवायचा यासाठी ते विचलित आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूनी भाषाचं स्तर फारच खाली चाललेला आहे. आता यावेळेला जालना एरियामध्ये म्हणजे जालना भागामध्ये मंठा या शहरात बबनराव लोणकर हे आमदार आहेत भाजपाचे. त्यांनी जेव्हा भाषण द्यायला सुरू केलं तेव्हा त्यांनी सांगितलं ते आरक्षणाबाबतीत हे सरकार किती कमजोर पडलंय, काम करत नाही. परंतु त्यांचे जे शब्द होते ती शब्द होती की बेईमानची औलाद आहे हे सरकार आणि हिरवळीत जसा हिरवा साप दिसत नाही तसा हा विषारी साप आहे. तर बेईमान की औलाद, विषारी साप हे जे सरकारसाठी आपण हे लावतो यांनी खरोखरच काय हे भारतीय जनता पार्टीची भाषा आहे का? की हे लोणकर संघाच्या शाखेतनं जर आले असतील तर संघामध्ये ही भाषा शिकवली जाते का? सर्वात मोठा प्रश्न हा आहे. सरकारच्या विरुद्ध, नीती विरुद्ध आपण तुम्ही करू शकता. आज त्यात त्यांनी त्या भाषणात बऱ्याच तथ्यात्मक चूक आहेत. ते म्हणाले की इम्पिरियल डाटा दिला नाही म्हणून हे केंद्रावर नाव टाकतात, म्हणजे केंद्रावर बिल फाडतात. पण तुम्ही हे त्यांनी जसं स्वतः आपण जर डेटा कलेक्ट केला असता किंवा काँग्रेसमध्ये मनमोहन सिंग सरकारने हा डाटा कलेक्ट केला तेव्हा त्यांनी का नाही दिला हा त्यांनी प्रश्न विचारला. आणि पुढे ते म्हणतात 50 वर्षापासून काँग्रेसकडे डाटा आहे पण देत नाही. आता लोणकर साहेबांना कोणी समजावायचं? अहो 50 वर्षापूर्वीचा डाटा सुप्रीम कोर्ट कसा घेईल आणि 50 वर्षापूर्वीचा डाटा मनमोहन सिंगकडे कसा असेल? मनमोहन सिंग सरकारने जर सर्वे केला तर ते 50 वर्ष सत्तेत नव्हते. 50 वर्ष 2050 पर्यंत सत्तेत राहू असा नरेंद्र मोदींचा अट्टहास आहे आणि त्यांनी लोकांना, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आता जयपूरमध्ये झालेल्या याच्यामध्ये जे व्हर्च्युअल मिटिंग मधनं ते बोलले त्यात त्यांनी 2050 पर्यंतचा रोड मॅप दिलाय. ते 5 पुढचे इलेक्शन आपण कसे जिंकायचे. तो कमसे कम तो सत्तेसाठी मतलब इतका हे नव्हता, म्हणजे गिरडीपणा ज्याला म्हणतो आपण, तो काँग्रेसमध्ये दिसत नव्हता. त्यांनी कधीही 2050 पर्यंतची गोष्टी केल्या नाही. ते प्रत्येक 5 वर्षाच्या निवडणुकीची गोष्ट करते. परंतु प्रश्न असा आहे, हे सरकार काम करत नाही. या सरकारमध्ये ओबीसीला रिझर्वेशन द्यायची खरोखर त्यांची मनातूनच इच्छा नाही. हे सगळे आरोप ठीक जरी असले तर एक सिंपल आरोप भाजपवाले का सांगत नाहीत? जर केंद्राकडे डेटा होता आणि तो जर डेटा सरकारने मागितल्यावर जर केंद्राने दिला असता आणि तो जर डेटा सुप्रीम कोर्टमध्ये गेला असता तर काय महाराष्ट्रात आरक्षण मिळालं असतं की नाही? सर्वात सुंदर म्हणजे रिझर्वेशन झालं असतं की नाही ओबीसीला? सरळ सरळ आहे. परंतु जी चुकी लोणकर साहेबांच्या हिशोबाने मनमोहन सिंग आणि काँग्रेसने केली तीच चुकी मग मोदीजी आणि बीजेपी सरकारने का केली याच्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? आपले जे मोठमोठे शूरवीर आहेत महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस आहेत, गडकरीजी आहेत, हे मोठमोठे नेता जे आहेत ते पूर्ण देशाला ज्ञान देतात. त्यांनी केंद्र सरकारला का रिक्वेस्ट केली नाही की महाराष्ट्रात रिझर्वेशन होऊन जाईल ओबीसी साठी, तुम्ही इम्पिरियल डेटा द्या? पण सरकार इम्पिरियल डेटावर का बसलं? हा डेटा सरकार देणार नाही. या अगोदर सुद्धा जनगणना झाली, बाकायदा ओबीसी आणि जातीयगत जनगणना झाली, परंतु त्यानंतर तो डेटा सरकारनं देणार नाही असं राजनाथ सिंग सुद्धा गृहमंत्री असताना बोललेत आणि त्यानंतर मग लगातार सरकार त्याच्यावर लपंडाव खेळत आहे.
बिहारमध्ये हा फार मोठा प्रश्न आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि जनता दल युनायटेड हे दोघं एकत्र आले. त्यानंतर लालू यादवच्या घरी सीबीआयच्या रेड झाल्या, हे पण आपण पाहिलं. हे सगळं जातीय जनगणना म्हणजे ओबीसी साठी तो इम्पिरियल डेटा जो आहे तो इम्पिरियल डेटाची चाबी सध्या केंद्र सरकारकडे आहे. ते का देत नाही? हे सरकार ठीक आहे, हे बीजेपी हे सगळे म्हणतात ते की एनसीपी, सेना, काँग्रेस हे सगळ्यांच्या मनातनं नाही आहे देण्याचं. हे जरी आपण ठामपणे बीजेपीच्या अनुशंसाने मानलं तर मग बीजेपीने हा डाटा का दिला नाही? ते कोणाचं आहे? काय बीजेपी मध्ये अजूनही ब्राह्मणवाद चालू आहे का? काय बीजेपी मध्ये फक्त ओबीसी हा नावापुरता आणि इलेक्शन पुरताच वापरतात का? हे फार मोठे प्रश्न आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा हिरवा साप आहे, म्हणजे सेना, काँग्रेस आणि एनसीपी हे हिरवा साप आहे, विषारी साप आहे. आता लोणकर साहेबाला कोणी सांगावं की या विषारी सापाला गळ्यात घालून तुम्ही भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीने हा साप गळ्यात का टाकला? एकीकडे काँग्रेस सोबत आहे सत्ता आणि एकीकडे एनसीपी सोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता आहे. त्यामुळे सत्तेचं लोणी खाण्यासाठी कोणीही विषारी सापाला फुलाचा हार समजतो आणि आपल्या गळ्यातनं गेला की तो विषारी साप होतो. हे फक्त तुमच्या साठी आज या त्या लोणकरांच्या भाषाचं विश्लेषण. आज इतकंच. पुन्हा सोमवारी येतो नवीन विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार, पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.